नमस्कार मित्रांनो, ट्रेड फॉर प्रॉस्पेरिटीमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करीत आहे. आज आपण डिमांड सप्लायच्या सिरीजला स्टार्ट करत आहोत. यामध्ये आपण स्टार्टिंगपासूनच डिमांड सप्लायला मार्किंग कशी करायची आहे इथून आपण स्टार्ट करणार आहोत. चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. हाऊ टू ड्रॉ डिमांड झोन. ठीक आहे, पहिल्यांदा आपण बघूया डिमांड झोन कसा मार्क करायचा. ओके, जनरली एक गोष्ट लक्षात ठेवा, डिमांड आणि सप्लाय कुठे असतो. प्राइस तुमची एक पर्टिक्युलर लेवलवरती ट्रेड करते. लेट्स से की प्राइस ही 21,770 रुपयाला ट्रेड करते. तर ऑलवेज एक गोष्ट समजून घ्यायची की डिमांड झोन जो असतो तो बिलो द प्राइस असतो. प्राइसच्या खालच्या बाजूला तुमचा डिमांड झोन असेल किंवा ज्या ठिकाणी प्राइस उभी आहे त्या ठिकाणपर्यंत तुमचा डिमांड झोन असेल. ओके, म्हणजे लेट्स से इथे 21,770ला प्राइस आहे तर तुमचा डिमांड झोन असू शकतो 21,700ला, 21,750ला, म्हणजे 21,770च्या खालच्या बाजूला तुमचा काय असणार आहे तर डिमांड झोन. तुमचा सप्लाय झोन जो आहे तो सप्लाय झोन ऑलवेज प्राइस ज्या ठिकाणी ट्रेड करते त्या ठिकाणपासून अप साईडला प्राइस सप्लाय झोन असतो. म्हणजे जर समजा 21,770ला तुमची प्राइस ट्रेड करते तर तुमची हे असेल 21,800ला. अदरवाईज 21,770च्या नियर बाय तुमचा सप्लाय झोन असू शकतो. असं कधीच होत नाही की प्राइस तुमची या ठिकाणी ट्रेड करते आणि तुमचा सप्लाय झोन या प्राइसच्या खालच्या बाजूला तुम्ही मार्क केलाय, तर हे साफ चुकीचं आहे. ठीक आहे, किंवा डिमांड झोन तुम्ही वरच्या बाजूला मार्क केलाय, हे उलट मार्किंग झालं. हे मार्किंग अशा पद्धतीने होत नाही. डिमांड झोन ऑलवेज तुमचा खालच्या बाजूला असतो तर सप्लाय झोन ऑलवेज तुमचा वरच्या बाजूला असतो. आता आपण पाहूया की डिमांड झोन मार्क कसं करायचं. डिमांड झोन मार्क करताना सर्वात महत्वाची एक कॅन्डल असते, दॅट इज बेस कॅन्डल. याला आपण बेस कॅन्डल म्हणतो, बरोबर की नाही, त्याच्यामध्ये वीक जास्त असते. तर ही जी कॅन्डल असते ही कॅन्डल सगळ्यात इम्पॉर्टंट कॅन्डल असते. या कॅन्डलमध्ये आपण डिमांड झोन ज्यावेळी मार्क करतो त्यावेळी 3 पद्धतीने डिमांड झोन मार्क करतो. याच्यामध्ये पहिली पद्धत जी असते हाय रिस्क डिमांड झोन. हाय रिस्क डिमांड झोन मार्क करताना प्राइसची जी प्राइसमध्ये आपण काय करतो, ही जी बेस कॅन्डल आहे या बेस कॅन्डलला पूर्ण कव्हर करतो. म्हणजे बॉडीचा अप्पर पार्ट ते बॉडीचा लोअर पार्ट, हा तुमचा झाला डिमांड झोन. या डिमांड झोन मध्ये जो अप्पर साइडची लाईन आहे याला आपण म्हणतो प्रॉक्सिमल लाईन, आणि डाऊन साइडचा जो पार्ट असतो, डाऊन साइडची जी लाईन असते याला म्हणतो आपण डिस्टल लाईन. हा झाला तुमचा हाय रिस्क डिमांड झोन. सेकंड आहे तुमचा मीडियम रिस्क डिमांड झोन. मीडियम रिस्क डिमांड झोन मध्ये ही तुमची बेस कॅन्डल आहे, समजा ही त्याची वीक आहे. याच्यामध्ये आपण काय करतो, बॉडीचा अप्पर पार्ट, आता ही बॉडीचा ती क्लोजिंग राहू शकते किंवा ओपनिंग पण राहू शकते अप्पर पार्टला, बरोबर की नाही. तर बॉडीचा जो अप्पर पार्ट आहे त्या अप्पर पार्ट पासून घेऊन ही जी खालचा आउटर मोस्ट पॉइंट आहे इथेपर्यंत याला मार्क करतो. म्हणजे हा जो वरचा पार्ट आहे या पार्टला आपण कमी केलेला आहे. हा काय झाला तुमचा मीडियम रिस्क डिमांड झोन. ही जी बॉडीचा अप्पर पार्ट आहे ही तुमची झाली प्रॉक्सिमल लाईन, आणि ही खालची जी लाईन झाली याला म्हणतो डिस्टल लाईन. तिसरा आहे लो रिस्क डिमांड झोन. तिसऱ्या लो रिस्क डिमांड झोन मध्ये आपण काय करतो, ही झाली आपली एक बेस कॅन्डल. याच्यामध्ये बॉडीचा लोअर पार्ट ते बॉडीचा लो, ठीक आहे, असं आपण याचं मार्किंग करतो. याच्यामध्ये जी अप्पर साइडची आहे ही झाली तुमची प्रॉक्सिमल लाईन, आणि खालची झाली डिस्टल लाईन. 3 प्रकारामध्ये आपण डिमांड झोन मार्क करतो. मी परत एकदा रिपीट करतो, 3 प्रकारामध्ये आपण डिमांड झोन मार्क करतो. हाय रिस्क डिमांड झोन, मीडियम रिस्क डिमांड झोन आणि लो रिस्क डिमांड झोन. याच्यामध्ये जो हाय रिस्क डिमांड झोन असतो याच्यामध्ये पूर्ण कॅन्डलला आपण कव्हर करतो. याच्यामध्ये जी अप्पर साइडची म्हणजे जो काही कॅन्डलचा हाय असतो डिमांड झोन मध्ये ही आपली प्रॉक्सिमल लाईन झाली, आणि जो लोवेस्ट पार्ट असतो ही आपली डिस्टल लाईन झाली, हाय रिस्क डिमांड झोन. मीडियम रिस्क डिमांड झोन मध्ये आपण बॉडीचा अप्पर पार्ट टू कॅन्डलचा लो एवढा एरिया मार्क करतो. जो बॉडीचा अप्पर पार्ट आहे ही झाली तुमची प्रॉक्सिमल लाईन,
आणि हा जो लोअर पॉइंट आहे, लोअर लेवल आहे, याला म्हणतो आपण डिस्टल लाईन. डिमांड झोन मध्ये तिसरी पद्धत आहे लो रिस्क डिमांड झोन. याच्यामध्ये बॉडीचा, कॅन्डलच्या बॉडीचा लोअर पार्ट आणि त्या कॅन्डलचा लो, अशा प्रकारे आपण हे मार्किंग करतो एरिया. ह्याच्यातला जो अप्पर साईडची म्हणजेच त्या बॉडीच्या लोअर पॉइंट जो आहे ती झाली तुमची प्रॉक्सिमल लाईन आणि खालची तुमची झाली डिस्टल लाईन. थोडक्यात काय की डिस्टल लाईन तुमची जी आहे, ही डिस्टल लाईन आहे, ही डिस्टल लाईन तुमची कॉन्स्टंट आहे सगळीकडे. म्हणजे डिस्टल लाईन व्हॅरी होत नाहीये, डिस्टल लाईन व्हॅरी होत नाही. तुमची जी व्हॅरी होणारी लाईन आहे ती नाही याच्यामध्ये डिमांड झोनमध्ये प्रॉक्सिमल लाईन आहे, ती व्हॅरी होत आहे, प्रत्येक ठिकाणी व्हॅरी होती, हाय रिस्कमध्ये, मीडियम रिस्कमध्ये आणि लोअर रिस्क. आता आपण पाहूया हाऊ टू ड्रॉ सप्लाय झोन. याच्यामध्ये पहिला प्रकार जो आहे हाय रिस्क सप्लाय झोन. यामध्ये हा तुमचा, ही तुमची बेस कॅन्डल. सप्लाय झोन हा प्राइसच्या अप्पर साईडला असतो. यामध्ये बॉडीचा लोअर पार्ट ते बॉडीचा अप्पर पार्ट फुल बॉडी मार्क करतो. यामध्ये जी खालची लाईन झाली म्हणजेच त्या कॅन्डलचा लो झाला, ही तुमची प्रॉक्सिमल लाईन झाली. आणि जी वरची लाईन झाली ही तुमची डिस्टल लाईन झाली सप्लाय झोन मध्ये. सेकंड वाला मीडियम रिस्क सप्लाय झोन. मीडियम रिस्क सप्लाय झोन मध्ये ही आपली बेस कॅन्डल आहे. यामध्ये बॉडीचा लोअर पार्ट ते कॅन्डलचा अप्पर पार्ट या पद्धतीने मार्क करतो. यामध्ये जी लोअर साईडचा लेवल आहे ही झाली तुमची प्रॉक्सिमल लाईन आणि जी अप्पर साईडची आहे ही झाली तुमची डिस्टल लाईन. ठीक आहे. व्हॅरिएशन काय, याच्यामध्ये चेंजेस काय आहेत? जो आपण मार्क केलेला प्रॉक्सिमल लाईन आहे ती तुमची बॉडीच्या लोअर पार्टला आलेली. तिसरा पार्ट बघूया आपण, लो रिस्क सप्लाय झोन. आपली ही बेस कॅन्डल आहे. यामध्ये बॉडीचा लोअर पार्ट तो कॅन्डलचा हाय, हा असा आपण एरिया मार्क केलेला आहे. ओके. याच्यामध्ये ही झाली आपली प्रॉक्सिमल लाईन आणि बाहेरची जी लाईन आहे ही झाली तुमची डिस्टल लाईन. ज्यावेळी आपण ह्या तीन प्रकारचे सप्लाय झोन पाहतो, याच्यामध्ये आपल्याला कॉन्स्टंट जी लाईन आहे ती डिस्टल लाईन दिसून येते, ती वरच्या पार्टला आहे. बघा, डिस्टल लाईन सेम आहे, डिस्टल लाईन सेम आहे, डिस्टल लाईन सेम आहे. फक्त चेंजेस होत आहेत प्रॉक्सिमल लाईन मध्ये. जी हाय रिस्क सप्लाय झोन आहे त्याच्या कॅन्डलचा जो लो आहे तिथे तुमची प्रॉक्सिमल लाईन आलेली आहे. मीडियम रिस्क सप्लाय झोन मध्ये ती व्हॅरी होऊन ती कुठे आलेली, तुमची जी बॉडी आहे कॅन्डलची बॉडी त्याच्या लोअर पार्टला आलेली आहे. त्याचबरोबर जो लो रिस्क सप्लाय झोन आहे त्याच्यामध्ये ती बॉडीच्या अप्पर पार्टला आलेली आहे. ओके, चला आपण आता चार्ट वरती पाहूया याला मार्क कसं करायचं. आपण टाकूया डेली टाइम फ्रेम वरती. ज्यावेळी आपण डेली टाइम फ्रेम वरती बघतो, या ठिकाणी बघा, ही आपली बेस कॅन्डल आहे. इथे प्राइस तुमची खालच्या बाजूला आहे आणि हा अप साईडला आहे. मग आपण इथे काय मार्क करतोय? सप्लाय झोन. आपण इथे मार्क करतोय सप्लाय झोन. सप्लाय झोन जर मार्क करतोय तर सप्लाय झोन मार्क करताना आपण तीन प्रकारे करतो. पहिला सप्लाय झोन असतो तो बॉडीचा लोअर पार्ट, तो अप्पर पार्ट. या दोन्ही बॉडी बेस कॅन्डल आहे म्हणून ह्या दोन्ही बॉडी आल्या. हा काय झाला तुमचा हाय रिस्क सप्लाय झोन. हा जर मीडियम रिस्क मध्ये मार्क करायला गेलो आपण, मीडियम रिस्क मार्क करताना काय करायचं, तुम्हाला बॉडीचा लोअर पार्ट टू कॅन्डलचा हाय, हा काय झाला तुमचा मीडियम रिस्क सप्लाय झोन. लो रिस्क मार्क करताना बॉडीचा अप्पर पार्ट ते कॅन्डलचा हाय, हा काय झाला तुमचा लो रिस्क सप्लाय. याच्यामध्ये व्हॅरिएशन कुठे होतं? डिस्टल लाईन तुमची आहे तशी कॉन्स्टंट राहते. मी तीनही मार्क करतो. ठीक आहे, हा एक झाला,
हा एक झाला. ओके, याला आपण नेमिंग करूया. लो रिस्क, ठीक आहे, मीडियम रिस्क, एक आहे हाय रिस्क. हा जो आहे हा झाला आपला लो रिस्क, हा जो आहे हा झाला आपला मीडियम रिस्क, बरोबर, आणि हा जो आहे हा झाला हाय रिस्क. प्रॉक्सिमल लाईन आहे, या प्रॉक्सिमल लाईन मध्ये चेंजेस होत आहेत. ही तुमची प्रॉक्सिमल लाईन झाली, ही तुमची लो रिस्कची झाली. ही प्रॉक्सिमल लाईन झाली, ही तुमची मीडियम रिस्कची झाली, आणि ही झाली ती तुमची झाली हाय रिस्कची झाली. तर एक प्रश्न, येस, लो रिस्कची जी बॉडीची आहे ती रेडला तुम्ही पकडली की ग्रीनला पकडली? ग्रीनला पकडली. ग्रीनला यासाठी पकडली काय, प्राइस मूव्ह करत जाऊन तिथे क्लोज झालेली. आणि मग हाय रिस्क रेडला का पकडली? नाही, ती मीडियम रिस्क आहे. मीडियम रिस्क कारण आपल्याला दोन्ही बोर्डांना आपण दोन्ही कॅन्डलला कन्सिडर करतोय ना, दोन्ही कॅन्डल क्लोज करतोय. म्हणून सगळ्यात लोवेस्ट पार्टची जी आहे ती कॅन्डल पकडली, आणि जी हायएस्ट पार्टची आहे कारण सगळ्यात लो रिस्क आहे ना, त्यामुळे सगळ्यात हायएस्ट बॉडी पकडलेली आहे, आणि मीडियम रिस्क आहे म्हणून सगळ्यात लोवेस्ट बॉडी पकडलेली. समजलं सर? हा तर ते वरती सप्लाय आहे, तर ते तर रेड कॅन्डल करायची ग्रीनच असली पाहिजे असं काय आहे का? नाही, कलर मॅटर नाही करत. सप्लाय झोन डिमांड झोनला कलर मॅटर नाही करत. ते तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये येईल की कोणत्या टाईपचा सप्लाय झोन मार्क करतो, त्याच्यामध्ये पण भरपूर गोष्टी ऍडिशनल होणार आहेत. फक्त आता आपण मार्किंग करायचं शिकतोय, ठीक आहे. कलर आता तुम्हाला कलर मॅटर नाही करत. आता आपण डिमांड झोन मार्क करूया. या कॅन्डल आपण डिमांड झोन मार्क करूया. डिमांड झोन मार्क करताना आपण काय करतो की बॉडीचा अप्पर पार्ट ते बॉडीचा लोअर पार्ट, बरोबर आहे. हा एक टाईपचा डिमांड झोन झाला. हा डिमांड झोन कोणता आहे? हाय रिस्क डिमांड झोन, बरोबर आहे. हा झाला तुमचा हाय रिस्क डिमांड झोन. दुसरा डिमांड झोन मार्क करतो बॉडीचा अप्पर पार्ट. मगाशी बॉडीचा लोअर पार्ट होता मीडियम रिस्क मार्क करताना, आता मात्र याच्यामध्ये बॉडीचा अप्पर पार्ट ते लो आला. हा तुमचा काय झाला? मीडियम रिस्क झाला. आणि तिसरा आपण जो मार्क करतो दॅट इज लो रिस्क, बॉडीचा लोअर पार्ट टू लो रिस्क. ओके, आता याच्यामध्ये चेंजेस बघा काय, याचे पण प्रॉक्सिमल लाईन मध्ये चेंजेस आहेत. याची प्रॉक्सिमल लाईन कुठे आहे? वरच्या बाजू. ही तुमची प्रॉक्सिमल लाईन, जी हाय रिस्कची प्रॉक्सिमल लाईन झाली, ही तुमची मीडियम रिस्कची प्रॉक्सिमल लाईन झाली, आणि ही तुमची लो रिस्कची प्रॉक्सिमल लाईन झाली. डिस्टल लाईन तुमची कॉन्स्टंट आहे. थोडक्यात काय की तुम्ही डिमांड झोन मार्क करा किंवा सप्लाय झोन मार्क करा, तुमची जी डिस्टल लाईन असणार आहे ती कॉन्स्टंट राहणार आहे. व्हेरिएशन कुठे होणार आहे? तर तुमच्या प्रॉक्सिमल लाईन मध्ये होणार. तुम्ही हाय रिस्क मार्क करणार की मीडियम रिस्क मार्क करणार की लो रिस्क मार्क करणार, त्याच्यावरती डिपेंड करतं की तुम्ही कोणती प्रॉक्सिमल लाईन फायनल करणार.